शोध मोहिमेत 1999 मालमत्ता उघड. सांगली महापालिकेचे नाव लागलेल्या मिळकती 907 अब्जावधींच्या मालमत्तांमुळे म्युनिसिपल बॉन्डमधून निधी उभारणे शक्य. सांगली महापालिका क्षेत्रातील शोध मोहिमेतून महापालिकेच्या मालकीच्या 1999 मालमत्ता आढळून आलेल्या आहेत. त्यातील 907 मालमत्तांना महापालिकेचे नाव लागले आहे. महापालिकेच्या मालकीच्या सर्व मालमत्तांना महापालिकेचे नाव लावून घेण्याची कार्यवाही आयुक्त सत्यम गंदी यांनी गतिमान केली आहे. 2-3 महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मालमत्तांच्या जोरावर म्युनिसिपल बॉन्डमधून महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी उभारणे शक्य आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी सभापती हनुमंत पवार यांनी दिली. पवार यांनी म्हटले की महापालिकेच्या मालमत्ता शोधण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 1946 ते 2015 पर्यंतची महसुली कागदपत्रे, हस्तलिखित 7-12 उतारे, फेरफार, क.ड.ई. पत्रक, आकारबंदी आदी यांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार 1999 मालमत्ता आढळून आल्या. त्यापैकी 619 मालमत्तांना महापालिकेचे नाव लागलेले आहे. शिवाय 2022 नंतर 288 मालमत्तांना महापालिकेचे नाव लागले आहे. महापालिकेचे नाव लागलेल्या एकूण मालमत्ता 907 आहेत. कब्जेपट्टीचा फेरफार मंजूर झाला आहे, परंतु 7/12 तो पुरवला नाही, अशी प्रकरणे 33 आहेत. असे प्रस्ताव तहसीलदारांना पाठवण्यात आलेले आहे. त्याचा पाठपुरावा गरजेचा आहे. 108 मालमत्तांप्रकरणी खुली जागा का सोडण्यात आली नाही याची पडताळणी नगररचना विभागाकडून होणे आवश्यक आहे. बिनशेती आदेश फेरफार मंजूर आहे, परंतु ओपन स्पेस अंतर्गत रस्ते, ॲम्युनिटीज स्पेस आधी 7/12 उघडले नाहीत. या प्रकरणी पाठपुरावा गरजेचा आहे. 1998 ते 2025 या कालावधीतील बिनशेती आणि गुंठेवारी झालेल्या सर्व रेखांकनाची पडताळणी करून त्यामधील सर्व प्रकरणांचीच वर्गवारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 7/12ची प्रत उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. 1998 पूर्वी कुपवाड, वांडलेसवाडी आणि मिरजसह भागातील रेखांकन मंजुरीचे काम हे स्टेट टाउन प्लॅनिंगकडून केले आहे. त्यामुळे या विभागाकडील रेखांकनावरून 1998 पूर्वीच्या प्रकरणांची पडताळणी करणे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.